नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे. ही माहिती आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या बैठकीबद्दल. त्यांचं जे जिल्हा अंतर्गत किंवा आंतरजिल्हा जी बदली होणार आहे, त्याबद्दलची ही सूचना आहे. आता तुम्ही म्हणाल, की मग ह्या सूचनेचा जे आता ऑलरेडी शिक्षक लागलेले आहेत, जे शिक्षक ऑलरेडी कामावरती रुजू आहेत शाळांवरती, त्यांच्या बदलीचा आणि आपल्या पवित्र पोर्टल चे जे काही अपडेट्स आहेत त्याचा आणि याचा काय संबंध किंवा आता जी भरती होणार आहे तिचा आणि याचा काय संबंध. मग याचा याचा संबंध आहेत मित्रांनो. तो कसा आहे, त्याचा काही आपल्या भरतीवरती की चांगला परिणाम होणार आहे की वाईट परिणाम होणार आहेत, हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी बघूया. तर तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन काही आपल्या शिक्षक भरतीविषयी नवीन काही अपडेट आले तर ते तुम्हाला मिळतील. सगळ्यात पहिले आपण ही बैठकीची सूचना काय आहेत, ही बैठक कधी आहेत आणि ही बैठक झाल्यानंतर आपल्या भरती प्रक्रियेवरती जी पवित्र पोर्टल थ्रू होणार आहेत त्या भरती प्रक्रियेवरती याचा काय परिणाम होईल हे आपण बघूया. चला सगळ्यात पहिले आपण हे बघूया की ही सूचना नेमकी काय आलेली आहे. आता बघा, ही सूचना कोणी टाकली आहे, तर ही सूचना आलेली आहेत ग्रामविकास विभागाकडनं. तुम्ही जर इथं बघाल तर ग्रामविकास विभागाकडनं आलेली आहे. तर आता मग काय आहेत ते नेमकी ग्रामविकास विभाग. तर ही बैठकीची एक सूचना आहे, ती कधी आलेली आहे तर 2 जानेवारी 2026 रोजी. तर ही कुणासाठी आहे, ही बैठक कुणाकुणामध्ये होणार आहे. तर सगळ्यात पहिला आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि जिल्हा परिषद सर्व. दुसरं कोण असणार आहेत, सर्व जिल्हा परिषदांचे नोडल अधिकारी असणार आहेत. आणि तिसरं कोण आहे तर विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ही आय टी कंपनी इन्व्हॉल्व आहेत. का? कारण त्यांना ते आता सगळं पोर्टलला वगैरे त्यांना मॅनेज करायला लागणार त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये. ठीक आहे. तर आता ही झाली बैठक ह्या 3 लोकांमध्ये, या 3 डिपार्टमेंटमध्ये. तर या बैठकीच्या सूचनेमध्ये काय आहेत ते आपण बघूया. या बैठकीचा विषय काय आहे, तर विषय आहेत जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली बदली प्रक्रिया. तरी ऑनलाईन होणार आहे, म्हणजे मीटिंग जी आहे त्यांची बैठक जी आहे ना ती ऑनलाईन होणार आहे. पण त्याचा विषय जो आहे तो काय आहे तर बदली प्रक्रिया. कुणाची तर जिल्हा परिषदमध्ये जे शिक्षक आहेत आता त्यांची बदली होणार आहे. ठीक आहे. अगोदर आपण ही आता पूर्ण नोटीस बघूया त्यांचे काय आहे ते आणि मग समजून घेऊया. सो महोदय, जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन 2026 या विषयाच्या अनुषंगाने माननीय प्रधान सचिव ग्रामविकास यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 6/1/2026 रोजी सायंकाळी 5 वाजता व्हीसी द्वारे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सदर बैठकीस आवश्यक त्या माहिती व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची आपणास विनंती आहे. आणि ती काही जी काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची जी लिंक आहे ऑनलाईन जी जॉईन करायची आहे ती आहे. तर चला, ते ही झाली त्यांची सूचना. आता हे बघा की यांनी याच्यामध्ये काय म्हटलंय, जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा अशी बदली होणार आहे जी शिक्षक आहेत त्यांची. तर आता हे कसं होणार आहेत की आता संच मान्यतेनुसार असं आहेत की कुठल्या शाळेमध्ये शिक्षक जास्त आहे किंवा कुठल्या शाळेमध्ये शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत आणि कुठल्या शाळेमध्ये अजून शिक्षकांची गरज आहे. बरोबर. हे बघून आता ही बदली प्रक्रिया होणार आहे. सपोज एखाद्या जिल्ह्यामध्ये जास्त शिक्षक आहेत आणि एखाद्या जिल्ह्यामध्ये कमी शिक्षक आहेत, तर त्या जिल्ह्यातून ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये टाकतील. किंवा इथं आंतरजिल्हा पण म्हटलंय, जिल्हा अंतर्गत पण म्हटलंय आणि आंतरजिल्हा पण म्हटलंय. म्हणजे एका त्याच जिल्ह्यामध्ये जर दुसरी गावे असतील, तालुके असतील, त्यांच्यामध्ये ती एका गावातून दुसऱ्या गावात, एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात, जिथच्या शाळेमध्ये किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असं त्यांची बदली होणार आहे. मग आता काय होईल की सपोज दोन दोन प्रकारे असेल. एक तर एखादी अशी शाळा आहे की तिथे अतिरिक्त शिक्षक आहेत आणि एक अशी शाळा आहे जिथे अजून शिक्षकांची खूप जास्त गरज आहे. असं समजा की एखाद्या शाळेमध्ये 5 शिक्षकांची गरज आहे आणि एखाद्या शाळेमध्ये संच मान्यतेनुसार आता 2 शिक्षक हे अतिरिक्त झालेले आहेत. तर मग हे 2 शिक्षक त्या शाळेमध्ये जातील आणि शासनाला हे कळेल की बाबा हे इथं 5 अतिरिक्त 5 लोकांसाठी जागा होती, 5 शिक्षकांची इथं गरज होती. तिथे आता हे 2 इकडे आलेले आहेत, इथं फुलफिल झाले, इथं आता 3 जागा खाली आहेत. बरोबर. किंवा आता असं असेल की एखाद्या शाळेमध्ये अजून 10 जागांची रिक्वायरमेंट आहे, पण त्या शाळेला अजून शिक्षकच नाही मिळाले. तर ह्या 10 जागा ज्या असतील त्या आपल्या पवित्र पोर्टल थ्रू भरले जाणार आहेत. ह्या जशा 3 इथं खाली आहेत, ह्या आपल्या पवित्र पोर्टल थ्रू भरले जाणार आहेत. म्हणजे मला तरी असं वाटतंय की हे कसं होणार की आता सगळ्यात पहिलं तर ते बदली करून घेणार, जी काही असेल ती
यानुसार बदली होणार. त्याच्यानंतर शासनाला हे कळेल की आपल्याकडे किती जागा रिक्त आहेत हे कळणार. आणि ह्या रिक्त जागा कळाल्यानंतर याच्या याच्या या आकड्यावरती किंवा याच्या बेसिसवरती आता आपल्याला ही भरतीची जी काही जाहिरात निघणार आहे ती भरतीची जाहिरात निघणार आहे. सो म्हणजे आता ही जी बदलीची प्रक्रिया आहे ती चालू आहे. त्याच्यानुसार शासनाला कळेल की किती जागा आता रिक्त आहेत आणि त्याच्यानुसार ते आता भरतीसाठी किती जागांची रिक्वायरमेंट येईल ती त्याच्यावरती ठरणार आहे. त्याच्यामुळे ही जी बैठक आहे ही आपली जी पवित्र पोर्टलची भरती प्रक्रिया चालू आहे त्याच्यासाठी अतिशय महत्वाची आहेत. आणि माझ्या मते ही चांगली बाब आहे की अगोदर सरकार पटकन चेक करून घेते की बाबा किती आहेत, नंतर गोंधळ नको व्हायला की इतकी जागा एका फेजमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये, तिसऱ्या फेजमध्ये असं भरलं जात होते. मागच्या वेळेस असं झालं होतं, पण आता यावेळेस त्यांना अगोदरच माहिती असेल की आपल्याकडे किती जागा आहेत आणि आपल्याला किती भरायच्या आहेत, त्याच्यानुसार ती जाहिरात काढल्या जाईल. तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहेत की बाबा ही अशा बैठक होत आहेत आणि सरकार त्याच्यावरती पॉझिटिव्ह असं पाऊल उचलत आहेत. आणि जे काही आहे ते अगोदर इंटरनल प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून त्या जागा निघणार आहेत आणि त्या जागा नंतर आपल्याला भरतीसाठी अवेलेबल होणार आहेत. आणि भरती पण जे काही शैक्षणिक वर्ष 2026चं जूनमध्ये चालू होणार आहे त्याच्या अगोदर होणार आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की या 4-5 महिन्यात आता या सगळ्या प्रोसेस होऊन भरतीची जाहिरात पण लवकरात लवकर येऊन आणि ही प्रक्रिया कंप्लीट होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली माहिती तुम्हाला? माहिती आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स आपल्या शिक्षक भरतीबद्दल मिळत राहतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.